नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान पोलीस भरती या कोर्समध्ये काय काय बघणार आहे हे पॉईंट आपल्याला इथं बघायचे. म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रमाची ओळख आपण या व्हिडिओत करणार आहे. मी या व्हिडिओत शिकवणार काहीच नाहीये, मी फक्त अभ्यासक्रमाची ओळख करून देतोय की आपल्याला काय काय शिकायचंय. थोडक्यात पुस्तकाच्या आधी जशी अनुक्रमणिका असते ना, ती अनुक्रमणिका मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर सामान्य विज्ञान म्हटलं तर आपल्याला 3 विषयांचा अभ्यास करायला लागतो. 3 विषय कुठले कुठले? जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. या 3 विषयांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यातला जीवशास्त्र बघा. आता जीवशास्त्रामध्ये पहिला पॉईंट येतो मानवी जीवशास्त्र. आता मानवी जीवशास्त्रामध्ये पूर्ण बॉडीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पूर्ण बॉडीचा म्हणजे डोळे असतील, नाक असेल, त्वचा असेल, जीभ असेल, दात असेल, पचन संस्था असेल, हाडे असतील, स्किन असेल किंवा अवयव सगळे असतील, हृदय असेल, फुफ्फुस, किडनी, सगळ्या अवयवांचा व्यवस्थित अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे? मानवी जीवशास्त्र या टॉपिकमध्ये. थोडक्यात सांगतो, पूर्ण शरीराचा अभ्यास कशात करायचा आहे? मानवी जीवशास्त्र. खूप सारे प्रश्न या टॉपिकवरती विचारले जातात. ठीक आहे. दुसरा टॉपिक आपला येतो मानवी पोषणशास्त्र. बरं, मी टॉपिक सोबत एक दोन कॉमन प्रश्न पण सांगत चालतो की पोलीस भरतीला हे प्रश्न विचारले जातात. तर कुठले? आता बघा, मानवी पोषणशास्त्र या टॉपिकवरती 1-2 प्रश्न सांगतो. पोषणमध्ये काय बघतो आपण? मेद, प्रथिने, कर्बोदके यांचा अभ्यास करतो. हे जास्त खातो आपण. आणि कमी कुठले खातो पदार्थ? तर क्षार आणि जीवनसत्वे हे घटक आपण कमी खातो. आता क्षारांमध्ये जर बघितलं, कॅल्शियमच्या अभावी कुठला रोग होतो? म्हणजे हाडे ठिसूळ होणे. हे कशामुळे होतं? कॅल्शियमच्या अभावी होतं. किंवा आपण जीवनसत्वांकडे गेलो, अच्या अभावी कुठला रोग होतो? रातंधळेपणा. ड च्या अभावी कुठला रोग होतो? तर मुडदूस. क च्या अभावी कुठला होतो? स्कर्वी. असे प्रश्न या टॉपिकवरती विचारले जातात. ठीक आहे. तिसरा, रोग, लक्षणे आणि उपचार. बरं, पूर्ण पृथ्वीवरती जर विचार केला आपण, खूप लाखो प्रकारचे रोग असतील, पण आपल्याला त्यातले कमीत कमी 50-60 रोगांचा अभ्यास परीक्षेसाठी करावा लागतो. आणि सगळ्या पुस्तकांमध्ये काय केलेले, ठराविकच रोग आपल्याला उचलून आणलेले. ज्या प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात, सेम त्याच प्रकारची मांडणी आपण या ठिकाणी नोट्समध्ये केलेली. नोट्समध्ये उगाच फापट पसारा मी केलेला नाहीये. जेवढं गरजेचं आहे पोलीस भरतीला तेवढेच पॉईंट्स मी नोट्समध्ये मांडलेले आहेत. बघा, 1-2-3 पॉईंट सांगतो. बघा, एडिस इजिप्ती नावाची जी माशी आहे, माशी नाही म्हणता येणार, डास. तर डास कुठला रोग पसरवतो? तर डेंग्यू, चिकनगुनिया. हे दोन्ही रोग पसरवण्याचं काम कोण करतं? एडिस इजिप्ती हा डास करतो. ठीक आहे. हा पण एक प्रश्न विचारतात. किंवा BCG ही लस कशासाठी दिली जाते? तर BCG क्षयासाठी, क्षय रोगासाठी दिली जाते. बघा, ही लस कशासाठी? क्षयरोग. असे खूप सारे प्रश्न आहेत. बघा, सगळ्या प्रश्नांचा अभ्यास आपण किंवा पूर्ण रोगांचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट, पेशी. पेशीचा अभ्यास करायचा आपल्याला. कुठलाही सजीव घ्या, आपण सजीव आहे, सजीवांमधला सर्वात शेवटचा घटक. मी जर त्वचा इथनं कापली, एवढीशी पार्ट एकदम, आणि त्याचे बारीक तुकडे तुकडे करत गेलो, मायक्रोस्कोप खाली बघितलं, सर्वात शेवटचा एकच तुकडा, त्याला काय म्हणतो आपण? पेशी. म्हणजे सजीवांमधला सर्वात शेवटचा छोटा घटक जो असतो त्याला काय म्हणतो आपण? पेशी. पेशीचा शोध कुणी लावला? रॉबर्ट हुकने लावला. कोणी लावलेला आहे? रॉबर्ट हुक. या पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतं, केंद्रकाचा शोध कोणी लावला? रॉबर्ट ब्राऊनने लावला. कोणी लावलाय? रॉबर्ट ब्राऊन. हे प्रश्न विचारले जातात. बघा, पूर्ण पेशीचा अभ्यास आपल्याला या पेशी या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्याच्या पेशीमध्ये DNA, RNA पण असतात, त्याचा पण अभ्यास आपल्याला पेशीमध्येच करायचा आहे. ठीक आहे. पेशी झाला. अनेक पेशी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस उती तयार होतात. मग उतींचा अभ्यास आपल्याला या उती चॅप्टरमध्ये करायचा आहे. बरं, हा एकच चॅप्टर जीवशास्त्रातला असा आहे ज्याच्यावरती आजपर्यंत एकच प्रश्न पोलीस भरतीला विचारलाय. तो प्रश्न म्हणजेच कुठला? 2 हाडे जोडली जातात. समजा आता ही 2 हाडे घेतली मी, हे मांडीचं हाडे समजा, हे मांडीचं हाडे आणि हे गुडघ्याच्या खालचं हाडे असं समजा. आता ही 2 हाडे जोडण्याचं काम जे असतं हे कोण करतं? हे जे धागे काढलेत मी, हे धाग्यांना काय म्हणतात? हा प्रश्न विचारलाय. त्याला काय म्हणतात? अस्थिबंध, लिगामेंट्स असं म्हणतात. बघा, काय? अस्थिबंध. हा एकच प्रश्न उती चॅप्टरवरती पोलीस भरतीला आतापर्यंत विचारलेला आहे. याच्या व्यतिरिक्त एक पण प्रश्न विचारला नाही. हा जर प्रश्न विचारला नसता ना, तर मी हा चॅप्टर शिकवला नसतं तुम्हाला. पण एक प्रश्न विचारला म्हणून तो चॅप्टर मी तिथं घेतलेला आहे. ठीक आहे.
6वा प्राण्यांचे वर्गीकरण. बरं, पोलीस भरतीचा खूप आवडीचा, MPSCला पण खूप आवडीचा टॉपिक या पोलीस भरतीला पण आणि MPSCला पण 100% या टॉपिकवरती प्रश्न विचारतात. बरं, मी प्रश्न का सांगतोय, कारण की बघा पोलीस भरतीचे म्हणजे पोलीस भरतीला शिकून किंवा MPSCला शिकून किंवा मी स्वतः अभ्यास करून कुठल्याही विषयाचे असू द्यात, सगळ्याच विषयाचे प्रश्न पाठ झाल्यासारखं झालेले आहे बघा. आणि प्रश्न सांगितल्यानंतर तुम्हाला रिलेट होणार आहे की या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहे. हे असे खरंच प्रश्न पोलीस भरतीला विचारतात का. ठीक आहे. आता प्राण्यांचे वर्गीकरण, आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, हा 10वीतला तक्ता घेतलाय मी, 10वीच्या पुस्तकात हा तक्ता दिलेला आहे, तो आहे तसा कॉपी पेस्ट केलाय मी इथं. आता यातले संधिपाद आणि मृदुकाय, संधिपादला आर्थ्रोपोडा म्हणतात, आर्थ्रोपोडा, आणि मृदुकायला मोलुस्का असं म्हणतात बघा, मोलुस्का. आता या दोन गटांवरतीच खूप वेळा प्रश्न विचारले पोलीस भरतीला पण आणि MPSCला पण. असं का म्हणतोय मी, कारण की MPSCचे जुने प्रश्न पोलीस भरतीला कॉपी केले जातात, म्हणून मी दोन्हीचा उल्लेख करतोय बघा इथं. आता मोलुस्का या गटामध्ये कोण कोण मोडतं, शंख, शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस, स्क्विड, ऑक्टोपस जे 8-9 प्राय असतात त्याला, तो ऑक्टोपस याच्यात मोडतो मोलुस्कामध्ये. शिंपल्यामध्ये ऑयस्टर नावाचा एक प्राणी असतो, तो पण कशात मोडतो, तर मोलुस्का गटात मोडतो. शंखामध्ये गोगलगाय असते, ती गोगलगाय पण कशात मोडते, मोलुस्कामध्ये मोडते. हे प्रश्न इथं विचारले जातात. आर्थ्रोपोडा गटावरती खूप वेळा प्रश्न विचारतात, खूप सारी उदाहरणं आर्थ्रोपोडामध्ये मोडतात. झुरळ, ढेकून, खेकडा, झिंगे जे असतात ना, झिंगे किंवा बारके बारके मासे, सुकट म्हणतो आपण त्याला, सुकट किंवा कोळंबी, हे सगळं कशात मोडतं, संधिपादमध्ये मोडतं. कोळी, घरात जे कोळी जाडे बनवतात ना, मकडा म्हणतो आपण, ते पण कशात, संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडामध्ये मोडतं. पृथ्वीवरती सगळ्यात जास्त संख्या कोणाची असेल, तर आर्थ्रोपोडाची. हा पण प्रश्न विचारलाय. सगळ्यात जास्त संख्या असणारा गट कुठला, प्रजातींची संख्या असणारा जास्त कुठला, तर कोण, संधिपाद. बरं, का सगळ्यात जास्त प्रजाती, कारण की त्याच्यामध्ये सगळ्या कीटक वर्गाचा समावेश होतो आणि पृथ्वीवरती सगळ्यात जास्त कीटक राहतात, आपण नाही राहत. सगळ्यात जास्त संख्या कीटकांची, आणि कीटक कशात मोडतात, संधिपादमध्ये मोडतात. म्हणून सगळ्यात मोठा गट कुठला आहे, संधिपाद, म्हणजेच आर्थ्रोपोडा गट सगळ्यात मोठा आहे बघा. ठीक आहे. हे पॉईंट आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकमध्ये बघायचे. बरं, वनस्पतीशास्त्र. आता वनस्पतींच्या सगळ्या अवयवांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. फुल काय असतं, फळ काय असतं, मुळे काय, खोड काय, या सगळ्यांचा अभ्यास याच्यात करायचा आहे. प्रकाश संश्लेषणाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस वनस्पती कुठला वायू घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, हा प्रश्न विचारलाय. कुठला वायू सोडतात, तर ऑक्सिजन सोडतात, हा पण प्रश्न विचारलाय. प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस प्रकाश ऊर्जा ते घेतात आणि प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कशात करतात, हा पण प्रश्न विचारलाय. तर रासायनिक ऊर्जेत करतात, हा प्रश्न विचारलेला आहे बघा. ठीक आहे. असे बरेच प्रश्न आपल्याला त्याच्यात बघायचे. 9वीच्या पाठ्यपुस्तकातून हा तक्ता घेतलेला आहे मी. त्यातला हा पॉईंट खूप वेळा विचारतात बघा, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट बघा, पोलीस भरतीसाठी हे 7 पॉईंट जे आहेत, पहिले 7 टॉपिक, या 7 टॉपिकवरती खूप वेळा प्रश्न विचारतात. त्यातला उती जर काढला तर फक्त 6 टॉपिक पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरतीच खूप वेळा प्रश्न विचारतात. जीवशास्त्र या टॉपिकमध्ये. आता याच्या व्यतिरिक्त जे जे कुठले टॉपिक असतील ना, त्या सगळ्यावरती एक एक प्रश्न कधी ना कधीतरी विचारलेत. ते सगळे मुद्दे, फक्त पूर्ण टॉपिक नाही शिकवणार मी, तेवढे मुद्दे शिकवणार फक्त. ते सगळे एकत्र मुद्दे कलेक्ट केलेत आणि ते 8व्या टॉपिकमध्ये टाकलेत. तो 8वा टॉपिक म्हणजेच काय, जीवशास्त्रातील इतर महत्त्वाचे मुद्दे. इथं आपला जीवशास्त्र चॅप्टर कंप्लीट झाला. ठीक आहे. आता जायचं आपल्याला भौतिकशास्त्र या साईडला. आता भौतिकशास्त्रामध्ये जर बघितलं, पहिला टॉपिक येतो भौतिक राशी, सदिश राशी, अदिश राशी. मी मागं पण सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओत. सदिश राशी कुठल्या, तर त्यासाठी मी एक शॉर्टकट सांगितला होता बघा, V3BST, वजन विस्थापन वेग. तिन्ही V वर नाही म्हणून मी V3 लिहिला. वजन विस्थापन वेग, बल संवेग त्वरण, वजन विस्थापन वेग, बल संवेग त्वरण, असं पाठ करायचं आहे आपल्याला. या 6 राशी ज्या आहेत ना, त्या सदिश राशी आहेत, बाकी सगळं काय आदिश आहे. ठीक आहे. दुसरा टॉपिक येतो न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. 3 किती, 3 नियम.
या सिंपल पॉइंटवरती पण पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय. न्यूटनचे गतिविषयक नियम किती? तर किती आहेत? 3 आहेत. हा प्रश्न पण पोलीस भरतीला विचारलाय. मग 3 नियम कुठले कुठले? एक एक उदाहरण बघू सगळ्यांचं आणि एका एका शब्दात त्याला काय म्हणतात ते पण बघू. पहिला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तर त्याला पहिला नियम काय सांगतो? जडत्व. काय सांगतो? जडत्व. पहिला नियम म्हटलं तर उत्तर काय येतं? जडत्व. जडत्वाचं उदाहरण काय? तर ज्यावेळेस बसमधून आपण उतरतो, चालू बसमधून उतरलो की थोडंसं आपल्याला पुढे धावत जायला लागतं. हा कितवा नियम आहे? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. ठीक आहे. आता दुसरा नियम बघा, संवेग परिवर्तन. दुसरा नियमाला काय म्हणतो आपण? संवेग परिवर्तन. आता संवेग परिवर्तन म्हणजेच काय? समजा आता महेंद्रसिंग धोनी विकेट किपिंग करतो. विकेट किपिंग करताना काय करतो तो? समजा हात असंच ठेवला तर आघात जोरात होणार बॉलचा, पण तो आघात कमी करण्यासाठी काय केलं जातं? हात मागे घेतला जातो. म्हणजे संवेग परिवर्तन केलं त्याचं. संवेग म्हणजेच आघात. आघात कमी केला, आघातात परिणाम केला. म्हणजे विकेट किपर बॉल झेलताना हात मागे घेतो. हे उदाहरण कशाचे? संवेग परिवर्तन म्हणजेच न्यूटनच्या गतिविषयक मधील दुसऱ्या नियमाचे. ठीक आहे. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम म्हणजेच काय? क्रिया प्रतिक्रिया. आता क्रिया प्रतिक्रियावरती खूप सारे प्रश्न विचारतात. आता रॉकेट ज्यावेळेस वर जातं त्यावेळेस ते खाली आग जी लागलेली असते ना त्याला थ्रस्ट किंवा प्रणोद असं म्हणतात बघा. तो प्रणोद खाली ढकलत असतो आणि रॉकेट वर जात असतं. रॉकेट ज्यावेळेस वर जातं ना म्हणजेच क्रिया त्यांनी खाली केली आणि प्रतिक्रिया वर झाली. म्हणजेच कळलं क्रिया प्रतिक्रिया. किंवा पोहताना आपण काय करतो? पाणी आपण मागे ढकलतो. म्हणजे क्रिया मागे केली, प्रतिक्रिया आपलीकडे झाली पुढे झाली, म्हणजे प्रतिक्रिया पुढे झाली. सेम त्याच प्रकारे बोट ज्यावेळेस चालवतो आपण त्याच्या वल्ला असतो त्याने आपण पाणी मागे ढकलतो. म्हणजेच क्रिया मागे झाली आणि प्रतिक्रिया पुढे झाली, म्हणजे बोट पुढे गेली. म्हणजेच क्रिया प्रतिक्रिया हा न्यूटनचा तिसरा नियम. हे सगळे डिटेल नियम बघायचे आपल्याला. मी फक्त ओळख करून देतोय अभ्यासक्रमाची, मी इथं शिकवत नाहीये. ठीक आहे. दुसरा झाला. तिसरा ध्वनी. आता ध्वनीमध्ये ध्वनीचा वेग, कॉमन प्रश्न 2 सांगतो. ध्वनीचा वेग सर्वाधिक कशातून असतो? तर स्थायूतून असतो. कशातून? स्थायू. आणि ध्वनी कशातून प्रवास करू शकत नाही? तर निर्वात पोकळीमधून ध्वनी प्रवास करू शकत नाही. कशातून? निर्वात पोकळीमधून प्रवास करू शकत नाही. ठीक आहे. हे 2 प्रश्न कॉमन आहेत ध्वनी चॅप्टरमध्ये, खूप वेळा विचारतात. पुढचा ध्वनी झालं. नंतर प्रकाश. आता प्रकाशामध्ये प्रकाशाचे गुणधर्म बघायचे आपल्याला. त्यातला एक गुणधर्म मी इथे घेतलाय, प्रकाशाचे अपस्करण. प्रकाशाचे अपस्करण म्हणजेच काय? प्रकाश किरण 7 रंगांमध्ये विभागला जाणे त्यालाच काय म्हणतात? अपस्करण. प्रकाश किरण मूळतः किती रंगांनी बनलाय हा प्रश्न पण विचारलाय. तर किती? 7 रंगांनी बनलाय. इंद्रधनुष्यातले रंग विचारलेत तर किती रंग असतात? 7 रंग असतात. मग त्यांचा क्रम विचारलाय, सगळ्यात वरचा कुठला, सगळ्यात खालचा कुठला? तर तुम्ही मराठी ठेवा लक्षात, इंग्लिश ठेवा. आपण शाळेत असताना लहानपणी जाताना ही पाणी पी असं शॉर्टकट लक्षात ठेवला असेल, पण त्याच्यात 7 रंग भेटतात पण क्रम भेटत नाही. जाताना ही पाणी पी याच्यामध्ये क्रम भेटत नाही. ताना पी ही निपाजा म्हटलं तर क्रम भेटतो. ता म्हणजे तांबडा, वरती तांबडा. ताना पी ही निपाजा. जा काय आलं? जांभळा. सगळ्यात शेवटी काय आलं? जांभळा. ताना पी ही निपाजा. किंवा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा रॉय, GBIV. इंग्लिशमध्ये काही जण खालनं वरती लक्षात ठेवतात, विडगिअर म्हणतात. कसंही लक्षात ठेवा, आपल्याला लक्षात ठेवण्याशी मतलब आहे. तांबडा पहिला असतो, जांभळा सगळ्यात खाली असतो. हा पॉईंट इथं महत्वाचा आहे. प्रकाश चॅप्टरवरती पण खूप सारे प्रश्न विचारतात बघा. हा पण पॉईंट इथं महत्वाचा आहे. चुंबकत्व एकदम बेसिक. बरं, चुंबकत्व चॅप्टर जर ऍक्च्युअल जर बघितला ना, म्हणजे 10वी 11वी 12वी किंवा इंजिनिअरिंग लेवलचं, तर हा चॅप्टर खूप किचकट आहे. पण पोलीस भरतीला एकदम बेसिक, सगळ्यात बेसिक प्रश्न कशावरती विचारत असतील ना तर चुंबकत्व. 5-6 गुणधर्म पाठ केले चुंबकत्वाचे. 2 प्रकारचे चुंबकत्व असतात, चुंबक असतात, ते कशापासून बनतात हे पाठ केलं, संपला चॅप्टर. एवढं बेसिक आहे चुंबकत्व चॅप्टर. थोडक्यात सांगू चला. चुंबकाचे 2 प्रकार पडतात, स्थायी चुंबक, अस्थायी चुंबक. स्थायी चुंबक जे असतं ते कशापासून बनवतात? अल्निको. कशापासून? अल्निको. ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. अल्निको या 3 पासून बनवतात. आणि
अस्थायी चुंबक जे आहे ते मृदू लोखंडापासून बनवतात. कशापासून? मृदू लोखंडापासून बनवतात. आता हे 2 पॉईंट विचारले जातात. चुंबकाचे गुणधर्म बघायला लागतात आपल्याला. ते गुणधर्मांवरती प्रश्न विचारले जातात. आता एक एक गुणधर्म बघा. चुंबकाला 2 ध्रुव असतात. ध्रुव म्हणजेच काय? उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. म्हणजेच काय? नॉर्थ पोल, साऊथ पोल. मग आता हे तर साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असं चुंबक दाखवले. हे तर साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असं दाखवले. म्हणजे आता हा नॉर्थ आणि साऊथ विजातीय ध्रुव आहेत. विजातीय म्हणजे त्यांची जात सेम नाहीये म्हणून म्हटलं विजातीय ध्रुव. इथं नॉर्थ नॉर्थ सेम टू सेम आले समोर म्हणून सजातीय ध्रुव म्हटले. मग सजातीय ध्रुव समोरासमोर आले तर ते एकमेकांना ढकलतात. ते आकर्षण नसतं त्यांच्यात काय असतं? प्रतिकर्षण असतं. ते एकमेकांना दूर ढकलतात. रिपेल इच अदर असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये बघा. किंवा विजातीय ध्रुव जर आले, विजातीय म्हणजे वेगवेगळे ध्रुव जर समोरासमोर आले तर त्यांच्यात आकर्षण असतं. म्हणजे ते एकमेकांना जवळ खेचतात. म्हणजेच विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं? आकर्षण, अट्रॅक्ट इच अदर असं म्हटलं जातं बघा त्याला. ठीक आहे. हे बेसिक लेवलचे पॉईंट आहेत. हे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात. चुंबकत्व झाला. नंतर विद्युत धारा. आता विद्युत धारेचं बेसिक पॉईंट फक्त की त्याच्या जे उपकरणं आहेत ना बघा, तुमच्या घरात इलेक्ट्रिशियन जर कधी आला असेल तर तो पिवळ्या कलरचा एक डब्बा घेऊन येतो आणि त्याच्यात खटके असतात फॅनसारखे असे. तर ते उपकरण जे आहे ना त्याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारतात. विद्युत धारा कशात मोजतात? तर ॲमीटरमध्ये मोजतात. ते जे असतं ना पिवळ्या कलरचा डब्बा तो ॲमीटर असतो. विद्युत धारा कशात मोजतात? ॲमीटर. आणि काही वेळा ॲमीटर ऑप्शनमध्ये नसतो पण मग तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर लिहायचं असतं. काय? गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ना ते पण विद्युत धारा मोजतं पण ते अतिसूक्ष्म विद्युत धारा मोजतं. ते प्रयोगशाळेत वापरलं जातं. ते घरात नाही वापरत. म्हणजे विद्युत धारा मोजण्यासाठी 2 उपकरणं वापरतात. ॲमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर. या 2 वरतीच रिपीट प्रश्न विचारले जातात बघा. ठीक आहे. 6 पॉईंट झाले. पुढं विद्युत धारा. आणि 7वा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट संरक्षण आणि अंतरिक्ष. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहे बघा. संरक्षणमध्ये जर बघितलं तर कुठली मिसाईल सोडली आपण, कुठल्या मिसाईल आपण तयार केल्यात, अग्नी वगैरे असेल, सगळ्या प्रकारच्या मिसाईल कुठल्या देशाकडून आपण काय घेतलं. एक उदाहरण सांगतो. चिनूक नावाचं हेलिकॉप्टर आपण कोणाकडून घेतलं? चिनूक नावाचं हेलिकॉप्टर संरक्षणासाठी घेतले, ते अमेरिकेकडून घेतले. अपाचे नावाचे पण हेलिकॉप्टर आहे ते पण आपण अमेरिकेकडून घेतलेले. हे प्रश्न विचारले जातात. किंवा अब्दुल कलाम यांच्या काळामध्ये 5 प्रकारची क्षेपणास्त्र तयार केली गेली होती. ती 5 क्षेपणास्त्र तुम्हाला विचारली जातात. मग ते मी लक्षात ठेवताना शॉर्ट ट्रिक केलेली आहे बघा. पाटणा, PATNA, पाटणा. ही 5 क्षेपणास्त्र आहेत. कुठली कुठली? अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम यांनी 5 क्षेपणास्त्र बनवली. कुठली कुठली? तर पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग आणि आकाश. ही 5 क्षेपणास्त्र लक्षात ठेवायला लागतात. ही 5च आहेत अब्दुल कलाम यांच्या काळात किंवा त्यांनी तयार केलेली. ही 5 आहेत. तर पाटणा लक्षात ठेवलं तर ती 5ही लक्षात राहतात. आता त्या नागवरती अजून एक प्रश्न विचारला होतो. तो खूप वेळा म्हणजे जवळपास 60, 70, 80 वेळा प्रश्न विचारला असेल 2011 पासून. नाग हे क्षेपणास्त्र कशाच्या विरोधी काम करतं? तर रणगाड्याच्या विरोधी काम करतं. ते कशाच्या विरोधी? रणगाडा विरोधी नाग. खूप वेळा प्रश्न विचारलाय. आणि अंतरिक्षमध्ये काय बघणार आहे आपण? चंद्रयान असेल, सगळे जे काही उपग्रह आहेत ते उपग्रहांचा अभ्यास करणार आहे आपण. किंवा चंद्रावर पहिला पाऊल कुणी ठेवला? नील आर्मस्ट्रॉंग यांनी ठेवला. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? राकेश शर्मा. त्याला कोणी सोडलं होतं? म्हणजे ते भारतातून त्याला वरती नव्हतं सोडलं. त्यांना कोणी सोडलं होतं? तर रशियाच्या एका यानमधून बसून ते अंतराळात गेले होते. हा पण प्रश्न खूप वेळा विचारतात. कल्पना चावला कोण आहेत? अंतरिक्ष संदर्भात हे जे कोण व्यक्ती आहेत ना यांचा अभ्यास आपण या अंतरिक्ष या टॉपिकमध्ये करणार आहे. आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजेच काय? भौतिकशास्त्रातील इतर महत्त्वाचे मुद्दे. आता परत तेच पोलीस भरतीसाठी भौतिकशास्त्रामध्ये 7 पॉईंट्स किंवा 7 टॉपिक महत्त्वाचे आहेत. आणि इतर टॉपिकवरती पण प्रश्न विचारतात पण क्वचित कधीतरी. मग त्या पॉईंट्समधले, त्या टॉपिकमधले महत्त्वाचे पॉईंट्स मी सगळे कलेक्ट केलेत आणि ते एकाच टॉपिकमध्ये टाकले. तोच म्हणजे कुठला? भौतिकशास्त्रातील इतर महत्त्वाचे मुद्दे. इथं भौतिकशास्त्र आपला कंप्लीट झाला. आता पुढं रसायनशास्त्र. द्रव्य आणि त्याचे प्रकार. द्रव्याच्या अवस्था किती किंवा पदार्थाच्या अवस्था किती? तर किती असतात? 3 असतात.
स्थायू, द्रव, वायू या 3 पदार्थांच्या अवस्था असतात. यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. ठीक आहे, जास्त नाहीये हा टॉपिक, एकदम इझी लेवलचा आहे. याच्यावरती प्रश्न पण जास्त विचारत नाही. आत्ता जो सांगितला प्रश्न मी तोच विचारतो. पदार्थाच्या अवस्था किती? 3. बस हा एक बेसिक लेवलचा प्रश्न फक्त या टॉपिकवरती विचारलेला आहे. ठीक आहे, दुसरा टॉपिक बघा, महत्वाची संयुगे. आता इथे एक महत्वाचा पॉईंट आहे. महत्वाची संयुगे जी आहेत ना, ही संयुगे पृथ्वीवरती तर करोडो असतील, करोडो. सगळ्या पुस्तकांमधनं कलेक्ट केली तर ती कदाचित 1000-2000 भरतील, म्हणजे पुस्तकांमध्ये दिलेली. पण पोलीस भरतीला एक 27-28 संयुगे अशी आहेत की ती 30 सारखी रिपीट होतात. आणि ती एकत्र कुठल्या पुस्तकात दिलेली नाहीयेत, पण मी ती सगळी एकत्र कलेक्ट केली. ते आपल्या नोट्स जर तुम्ही चेक केल्या तर आपल्या नोट्समध्ये जेवढी संयुगे दिलेली आहेत तेवढ्याच संयुगावरती आयोग नाही तर पोलीस भरतीला सारखे सारखे प्रश्न विचारतात. तर तेवढीच संयुगे आपल्याला करायची. तुम्हाला कुठल्याच पुस्तकात, बरं काही पुस्तकात तुम्हाला 50 भेटतील, काही पुस्तकात तुम्हाला 60 भेटतील, 70 भेटतील, पण त्यातली काही महत्वाची असतील आणि काही महत्वाची नसतील. पण मी काय केलेले, सगळ्या पुस्तकातली एकत्र घेतली, त्यातली पोलीस भरतीला कुठली कुठली विचारतात ते बघितलं आणि ते चेक केलं. तर वारंवार त्याच संयुगांवरती पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात. त्यामुळं आपल्या नोट्समध्ये एक 27 किंवा 28 संयुगे आहेत आणि त्याच्या बाहेर प्रश्न विचारले जात नाहीत. तेवढी संयुगे आपल्याला पाठ करायला लागतात. उदाहरणार्थ मतदानाची शाई जी असते ती इथं लावतात, ती कशापासून बनवतात तर सिल्वर नायट्रेट याच्यापासून बनवतात. सिल्वर नायट्रेट. खाण्याचा सोडा जो आहे तो खाण्याचा सोडा कशापासून बनवतात तर सोडियम बायकार्बोनेट. कशापासून नाही, त्याला नाव काय आहे, सोडियम बायकार्बोनेट. धुण्याचा सोडा जो आहे तो त्याला काय म्हणतात, सोडियम कार्बोनेट. बाय नाही म्हणायचं, फक्त सोडियम कार्बोनेट म्हणायचं त्याला फक्त. असे खूप सारे प्रश्न आहेत ते संयुगावरती विचारले जातात. किंवा मोरचूद म्हणजे काय असा एक प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला, आत्ताच रिसेंट विचारलेला आहे. मोरचूद म्हणजे काय तर कॉपर सल्फेटला म्हणतात मोरचूद. ठीक आहे, संयुगे एवढा पॉईंट बघायचा संयुगामध्ये. आता अणुविज्ञान. अणुविज्ञानमध्ये रसायनशास्त्रात जर सगळ्यात आवडीचा टॉपिक कुठला असेल ना तर तो अणुविज्ञान हा टॉपिक आहे बघा. आता अणुविज्ञानमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारतात बघा. अणु जो आहे, अणुच्या केंद्रकात कोण कोण असतं. आता हा जो आहे हा पूर्ण अणु आहे. हा केंद्रकात कोण कोण आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघंच फक्त केंद्रकात असतात. आणि कक्षेत कोण असतात तर इलेक्ट्रॉन हे कक्षेत असतात. हा प्रश्न विचारतात, केंद्रकात कोण आणि कक्षेत कोण, हा प्रश्न विचारतात. बरं, अणुचा शोध कोणी लावला हा पण प्रश्न विचारतात. तर जॉन डाल्टन याने लावला. अणुचा शोध कोणी लावलाय, जॉन डाल्टन याने लावलाय. बरं, या प्रोटॉनचा शोध कोणी लावला, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला हे पण प्रश्न विचारतात. इलेक्ट्रॉनचा कोणी लावलाय, जे थॉम्सन यांनी लावलाय. हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. हे सगळे प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. सगळ्यात पहिल्यांदा भाकीत कोणी केलं अणुचं तर महर्षी कणाद यांनी. अजून एक प्रश्न विचारला त्यांच्यावरतीच, परमाणु असं नाव कोणी दिलं तर महर्षी कणाद यांनी असं नाव दिलेलं आहे बघा. हे असे खूप सारे प्रश्न आहेत. ज्यावेळेस आपण तो टॉपिक घेऊ त्यावेळेस आपल्याला सगळे प्रश्न बघायचे. रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल, टॉपिक असेल तर तो अणुविज्ञान हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे बघा. ठीक आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आता तुम्ही 10वी मध्ये आवर्त सारणी वाचली असेल बघा. ही आवर्त सारणी, आता या आधुनिक आवर्त सारणीचा जनक कोण तर मोसले. हा प्रश्न विचारलाय मोसले. ही आवर्त सारणी जी आहे ही कोणी मांडली, ह्याची मांडणी कोणी केली तर मोसले, हेनरी मोसले या शास्त्रज्ञांनी याची मांडणी केलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. याच्यात किती मूलद्रव्य आहेत असा पण प्रश्न विचारलाय. तर 118 मूलद्रव्य आहेत. इथं शेवटचा आकडा दिसत असेल तुम्हाला 118. किंवा हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. पहिले तोंडपाठ पाहिजे. 118 पाठ करायचे का मग अजिबात नाही. काय काय पाठ करायचे मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल तेव्हा, ज्यावेळेस घेईल त्यावेळेस. किंवा हिथले 2 जे तक्ते आहेत ना, हे 2 लाईन ह्या सगळ्या आपल्याला डिटेल पाठ करायचे. मग फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, ॲसिटाईन, टेनेसिन एक लाईननी पाठ पाहिजे आपल्याला. इथं शेवटचं लाईन किंवा सगळ्यात शेवटची लाईन हेलियम,
हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ऑर्गॅनिशन हे पण सगळे लाईननी पाठ पाहिजे. काय काय पाठ करायचे, कसं करायचंय ते आपण सगळं डिटेल बघणार आहे बघा तिथं. बरं, का पाठ करायचंय? कारण की प्रश्न विचारतात तेच पॉईंट मी इथं पाठ करून घेणार आहे. उगाच फापट पसारा करणार नाहीये बॅचमध्ये. ठीक आहे. पुढचा पॉईंट मूलद्रव्यांचे वर्गीकरण. त्याच्यानंतर 5वा टॉपिक येतो आपला किरणोत्सारिता. बेसिक लेवलचा प्रश्न पहिला, किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेकवेरेल या शास्त्रज्ञाने लावला. बरं, याच्यामध्ये महत्त्वाचे 2 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. पहिलं तर अणुबॉम्ब. इथं अणुबॉम्ब फुटलेल्याचं चित्र घेतलेलं आहे बघा मी. अणुबॉम्ब हा एक पॉईंट बघायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर अणुभट्ट्या कशा काम करतात हा एक पॉईंट बघायचा आहे. आता अणुबॉम्बमध्ये पण आणि अणुभट्ट्यांमध्ये पण काय वापरतात हा प्रश्न विचारलाय. तर युरेनियम 235 वापरलं जातं. काय? युरेनियम 235. ठीक आहे. 6वा पॉईंट आम्ल आम्लारी हा एक टॉपिक आहे. ह्याच्यावरती पण बेसिक लेवलचे प्रश्न विचारतात एकदम. आम्ल आम्लारी. आता पीएच पट्टी असते, आम्ल किती आणि आम्लारी किती हे चेक करण्यासाठी पीएच पट्टी, सामू पट्टी असते. सामू किती ते किती असतो? 0 ते 14च्या रेंजमध्ये सामू असतो. किती? 0 ते 14. आता 0 ते 7 याच्या दरम्यान असतं, त्याला काय म्हणायचं असतं? ऍसिड, म्हणजेच काय? आम्ल. आणि 7 ते 14 या दरम्यान जे असतं त्याला काय म्हणायचं असतं? तर बेस. बेस म्हणजेच काय? आम्लारी. जे आंबट असतं, चिंच असेल, आमसूल असेल किंवा वेगवेगळे सडवलेले ज्यूस असतील किंवा दारू असेल, अल्कोहोल असेल, ते सगळं कसं आम्लमध्ये जातं. आणि आम्लारीमध्ये काय असतं? आपलं रक्त जे आहे ते आम्लारीमध्ये मोडतं. आपलं रक्त आम्लारीमध्ये मोडतं बघा. किंवा सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा जो आहे तो पण आम्लारी मोडतो. तुम्ही मेडिकलमधून ज्या गोळ्या आणून खाता त्या पण बऱ्यापैकी सगळ्या आम्लारी असतात. बऱ्यापैकी म्हटले, सगळ्या नाही, बऱ्यापैकी आम्लारी या गटात मोडतात. ठीक आहे. पाण्याचं सामू किती हा प्रश्न विचारलाय. तर 7. पाणी हे कसं आहे? आम्ल आहे का आम्लारी आहे हा पण प्रश्न विचारतात. तर दोन्ही नाहीये. पाणी नॅचरल आहे. नॅचरल म्हणजेच ते उदासीन आहे, ना आम्लारी आहे ना आम्ल आहे. त्याला पाण्याला चव असते का? आंबट तुरट खारट अशी चव असते का? नसते. उदासीन असतं पाणी, नॅचरल असतं. त्याचा सामू किती असतो? 7. पाण्याचा सामू किती असतो? 7. ठीक आहे. सामूचा पॉईंट झाला. पुढे 7वा. आता रसायनशास्त्रामध्ये पण हे 6च टॉपिक फक्त महत्वाचे आहेत. याच्यावरतीच वारंवार प्रश्न विचारतात. आणि 7वा टॉपिक मी ऍड केलाय तो म्हणजेच काय? इतर बाकीचे जे कुठले टॉपिक असतील त्या टॉपिकमधले महत्त्वाचे सगळे पॉईंट्स एकत्र करून ते 7व्या टॉपिकमध्ये टाकलेत. रसायनशास्त्रातील इतर महत्त्वाचे मुद्दे. बरं, आजच्या लेक्चरमध्ये हे जे काय सांगितलंय हे मी शिकवलं काहीच नाहीये. मी तुम्हाला फक्त काय सांगितलेलं आहे यामध्ये की आपण अभ्यासक्रमामध्ये काय काय शिकणार आहे याची तोंड ओळख फक्त इथं करून दिलेली आहे. मी इथं काहीच शिकवलेलं नाही. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, आजच्या लेक्चरमध्ये जे मी सांगितलं यातलं काहीच लिहून ठेवू नका. फक्त हे जे दिसतंय तुमच्या स्क्रीनवरती आत्ता हे लिहून ठेवा फक्त. का? कारण की याच क्रमाने आपला अभ्यासक्रम पुढे जाणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये मी मानवी जीवशास्त्र सुरुवात करणार. त्यातला पहिला टॉपिक रक्ताभिसरण संस्था म्हणजे हृदयाचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. अशाच क्रमाने जात सगळ्यात शेवटी आम्लारी रसायनशास्त्रातील इतर महत्त्वाचे मुद्दे अशाच क्रमाने जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जिथं कुठं अभ्यास करत असाल हे तुम्ही तिथं लिहून ठेवा. या क्रमाने आपल्याला अभ्यासक्रम पुढे न्यायचा आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मानवी जीवशास्त्र या टॉपिक सोबत भेटूयात. ठीक आहे. थँक्यू.